असं तुम्ही बघितलं ना, झिरो सिविक सेन्स. पाठीमागं बघताय ना, झिरो सिविक सेन्स. आम्ही आधी फ्रेंड झालो, मग बिझनेस पार्टनर झालो, मग लाईफ पार्टनर झालो. काय नसतं की 10 वर्षाची बॉन्ड घे, तुम्ही समजून घ्या. सो गाईज, वेलकम बॅक टू माय छोटासा व्लॉग. आजचा व्लॉग असा आहे की आमच्या क्लासला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा होतो 16-17 वर्षाचं, तेव्हा आम्ही हा क्लास सुरू केला होता. आम्ही खूप छोट्या वयात हा क्लास सुरू केला होता आणि आज त्याला 10 वर्ष पूर्ण झाली आहे. सो त्यावर आम्ही आज डिस्कशन करणार आहे की कसं कसं आम्ही कुठपासून कुठपर्यंत आलो. सो हा आहे अविनाश आणि मी एका शाळेत होती. सो आता तो जेव्हा 9वीला होता तेव्हा तो आला होता आणि आता तो कितवीला आहे तो अविनाश? 12वी. आता 12वीला आहे. कसं वाटलं तुला क्लासमध्ये? खूप छान. जेव्हा तू पहिल्यांदा मला हे पण आठवतं, जेव्हा अविनाश आला होता ना, तेव्हा त्याने मला एक प्रश्न विचारला होता की मॅम तुम्ही कुठे भेटल्या होत्या है ना सरांना. जे मी राहुलला कुठे भेटली होती त्याने मला प्रश्न विचारला होता. म्हणजे ती प्रत्येकाला क्युरियोसिटी असते की आम्ही कुठे भेटलो होतो. सो मी ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन आम्ही कुठे भेटलो होतो आणि कसं आमचं शुभमंगलम सावधान झालं. असं त्याने मला विचारलं होतं. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं जेव्हा आलो होतो तेव्हा. आता नाही वाटलं? क्लास तुम्हाला सांगू का, म्हणजे मी राहुल, विकी, आम्ही तर ऑलरेडी म्हणजे फ्रेंडच होतो आधीपासून. विकी नव्हता, मी आणि राहुल होती आणि नंतर विकी आला. मग त्याच्यानंतर तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग स्टोरी सांगते की माझ्या क्लासला मनीष, पार्थ आणि सचिन कसे आले. तर आज सीन असं झाला ना की यांच्या मागं पोलीस लागले होते म्हणून हे लोक क्लासमध्ये आले होते. यांच्या क्लासमध्ये यायचा काही इरादा नव्हता, यांना काही हे नव्हतं की हे क्लासमध्ये येतील, पण ह्यांच्या मागं पोलीस लागले होते म्हणून हे लोक क्लासमध्ये आले होते. मनीष, पार्थ आणि सचिन. जस्टिन बिबर पुढे सांग. जस्टिन खरं बिबर सांग. नाही आलो होतो आम्ही. आणि जेव्हा हे आले होते तेव्हा त्यांना मी पहिल्यांदा डान्स शिकवला होता. फक्त सांग. भूतनाथ काहीतरी व्हिडिओ अजून पण आहे का? अरे भूतनाथ नाही ते काहीतरी आहे, लक्षात नाही. थांबा. हा, व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे serious ना. पण व्हिडिओ आहे पण. आम्हाला नाही घ्यायचं सिरियस ना घेऊ. याचा लॉस झाला 5,000. तिथे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सांगितलं जाऊन बघा. सो पहिलं गाणं कोणतं होतं माहिती का? ते काहीतरी हे होतं कुडी ते. तू कुडी. कोणतं तरी गाणं ते गाणं होतं. त्याचे जे व्हिडिओ मी पण टाकतो, यांना- शेअर करतो. मी यांना पहिल्यांदा शिकवलं होतं. मी शिकवलं होतं राहुल, आम्ही ब्लॉग करतो. सो मी यांना शिकवलं होतं पहिलं गाणं. आणि हे अशा कारणांनो क्लासमध्ये आले होते आणि आता इथं आले तर त्यांचं काही इथून जायचं मन होत नाही. म्हणजे आमच्या सगळ्यांचंच असं आहे की आम्हाला असं म्हणजे घरी बोरचा विषय नाही आहे, पण ते कसं झालं ना, डेली लाईफचा आमचा एक पार्ट झालाय की आम्हाला क्लासमध्ये जर नाही आलं ना तर करमत नाही. मलाच नाही, कोणालाच नाही. म्हणजे थोडा वेळ 5 मिनिटं का होईना पण आम्ही क्लासवर येतो आणि आम्हाला एकदम म्हणजे मला तर नाहीच करमत. तरी पण कधी काही असलं काम तर मी घरी राहते, पण तरी पण मी 8:30 पण झाले ना तरी पण येते ना. तर आम्ही खूप लहान होतो ना तेव्हा आम्ही क्लास चालू केला. 2000 ही असेल 13-14ची गोष्ट. 13-14 लहान माझ्या होतो 17-18 वर्षाचा होतो आम्ही. तेव्हा आम्ही डान्स क्लास चालू केला होता आणि हा चंदन पण आमच्याकडे तेव्हाच आला होता. तेव्हा लहान ओमची एक इंटरेस्टिंग ओम कसं काय भेटलं सांगते. आमच्याकडे शिवजयंतीचा प्रोग्राम होता म्हणजे तर त्याच्यासाठी ओम ॲज अ डान्सर म्हणून आला होता. अविनाश तू पण ऐक, तुला नाही माहित. तर ॲज अ डान्सर म्हणून ओम आला होता. म्हणजे तो काही आमच्या कार्यक्रमाचा पार्ट नव्हता, पण त्यांनी जबरदस्ती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्याची बहीण होती पण ह्या पोराने जबरदस्ती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्याने जबरदस्ती माझ्याकडून पैसे मागितले. जबरदस्ती केली गाईस. मी तुम्हाला सांगते हा इतका मुलीपेक्षा जास्त नौटंकी पोरगा आहे ओम एकदम. आणि मी तुम्हाला सांगते त्याच्या बहिणीची डील आमच्यासोबत झालेली होती की या अमाऊंट मध्ये असं ते असतं इव्हेंट मध्ये, तुम्हाला माहित असेल. त्याच्या बहिणीची आमची डील झाली होती. त्याच्या बहिणीला आम्ही पे पण केला होता ती. पण हा पोरगा याचं काहीही नसताना हा जबरदस्तीने डान्स केला. अविनाश जबरदस्ती हा उभा राहिला झेंडा हलवायला आणि यांनी
नंतर पैसे मागितले. सो त्याच्यावरून आमचे थोडेसे वादवाद झाले होते. मग त्याच्यानंतर थोडा गॅप गेला. याचा बालिश फोटो मी तुम्हाला कुठेतरी लावून देईल इथं काय करायचं आहे. आणि मग त्याच्या खूप असा गॅप नंतर मग तू परत आला क्लास. म्हणताना भांडण आणि आता झालं. आलाय ना तर आता जायचं नाव नाही त्याचं. तुला किती वर्ष झाले क्लासला? आता मी पहिले आलो होतो 8वी झाला होतो. हा म्हणजे हा पण 8वीलाच होता, हा पण 8वीला. आता घोडे झाले ते पुढे. पण मी कंटिन्यू होतो त्याच्यानंतर. मी ब्रेक नाही घेतला मध्ये. अविनाशने ब्रेक घेतला होता. आता अविनाशने ब्रेक घेतला तर आणि अजून एक आहे राज. तो तो पण लय तो पण ब्लॉग बघेल तर सगळ्यात राज ICPC. तुझं पण मी सांगते. म्हणजे तो पण लहान होता. तो समोरच्या शाळेतच होता. आमच्या डान्स क्लासच्या समोर एक शाळा आहे, त्या समोरच्या शाळेतच होता तो. आणि तो एकदम अँटिक पीस आहे, एकदम क्लासमधला एकदम कॉमेडी पर्सन आहे तो. तुम्ही त्याला बघितलं पण असेल इन्स्टाला. माझ्यासोबत तो खूप सारे व्हिडिओज पण काढतो. तुम्ही त्याला बघितलं पण असेल. राज जाधव तो पण लहान होता. म्हणजे हे तिघे जण सेमच एजचे ना. अविनाश लहान असेल. अविनाश लहान. अविनाश लहान आहे पण ओम आणि राज सेम एजचे. अविनाश लहान आहे. त्याच्यानंतर मी, पार्थ, सचिन, राहुल आम्ही सेम एजचे. आणि विकी आणि मनीष जो आता इथं बसलेला होता त्याचा एजचा आहे. म्हणजे आम्ही असे टीचर स्टुडंट्स आहेत पण आम्ही सेम एजचे. आमच्यात असं काही एवढं खास अंतर नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही एकमेकाची करून टाकतो एखाद्या दिवशी. असं काहीतरी आहे. आता आमच्या क्लासला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचा केक अजून कापला नाही. त्याचं केक आम्ही कधीच नाही कापला. म्हणजे आम्हाला आणि तुम्हाला सांगते आम्ही हा डान्स क्लास असं डान्स क्लास म्हणून नव्हता आम्ही केलेला. याच्या आधी पण आहे ना आमचा क्लास होता. माझ्या म्हणजे मी राहत होती तिथे क्लास होता. त्याच्या म्हणजे असं छोटासा गाळा होता त्याच्यामध्ये होता आधी क्लास. मग तिकडनं आम्ही बंद केला आणि इथे ओपन केला. डान्स क्लास म्हणून नाही तर आम्ही सेल्फ प्रॅक्टिससाठी, स्वतःच्या प्रॅक्टिससाठी चालू केलं होता. हा पण तसंच केला होता पण मग हळूहळू वाढत गेला आणि आता ते डान्स क्लासच्या फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकता. डिग्री डान्स स्टुडिओ पाठीमागे आहे. गेले आपलं 10 वर्ष होतील आपल्या क्लासला आता गाईज. थँक्यू सो मच असं सपोर्ट दिला तुम्ही. आणि आपल्या डीकेडीचं युट्यूबला पण पेज आहे, इंस्टाला पण पेज आहे. मी त्याची आयडी मेन्शन करेल खाली. सो तुम्ही जाऊन बघा. छान छान व्हिडिओज आहेत त्याच्यावर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हा. काय सुंदरीवाने पोच दिली. अरे पण फोटो कुठे झाला फोटो नाही आला कसं आहे? अरे हा. काल. याचे फॅन फॉलोईंग लाईक मारून द्यायच्यासाठी बघणारच नाही. घे ना आपलं, विकीचं.